आंब्याची चटणी बनवण्यासाठी मी इथं दोन छोट्या मीडियम आकाराच्या कैऱ्या घेतल्यात, एक कांदा घेतलाय आणि लसूण 7-8 लसूण पाकळ्या घेतल्यात. आता ह्याच्यात टाकूया आपण लाल मिरची पावडर, ही अंबारी लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. थोडं धने पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर. आता हे सगळं जिन्नस आपण काय करू, ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकू. हे सगळं जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यात टाकू. तुम्ही एकदा माझ्यासारखी ही चटणी करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कशी झाली ही चटणी. एकदा जर तुम्ही ही चटणी करून खाल्ली ना तर सारखीच खा. थोडं पाणी टाकून आणखीन एकदा मिक्सरमधून काढून घ्या. हे बघा, मी मिक्सरच्या झाकणातच पाणी घेतलं. परत एकदा हे मिक्सरमधून काढून घ्या. हे बघा, हे असं स्मूथ पेस्ट करायची ह्याची. आता हे सगळं आपण ह्या प्लेटमध्ये परत एकदा काढून घेऊ. आता ह्या चटणीला आपण एक तडका देऊ. कढईत तेल ऑलरेडी होतं. आता हे तेलाला मी थोडं गरम करून एक तडका बनवून घेणार. किट्टीला काय झालं? आता आपलं तेल गरम झालं की ह्याच्यात आपण जिरे मोहरी टाकू. तेल मला खूप जास्त वाटतं, तेल कमी करते. आता आपण जिरे टाकून जिरे मोहरीची तडका देऊ आणि गॅस बंद करू. त्यात ही चटणी टाकून पूर्ण आता ह्या तेलात मिक्स करून घेऊ. हे बघा कशी वाटते आपली चटणी. जर ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट. मी कैरी कशाला आणली? कैरीची चटणी बनवायची. वाव, मला लय आवडते.
लसूण मी ह्याच्यात साधारण छोट्या कैऱ्या घेतल्या तेवढ्या आकाराच्या, एक कांदा, हा लसूण अख्खा लसूण, एक अख्खा लसणाचा कांदा, आता हा लसूण सोलून झाला की आपण ज्या चटणी, मीठ, हळद सगळं टाकणार. बघा तुम्ही एकदा माझ्यासारखे करून बघा, आंब्याची चटणी तुम्हाला नक्की आवडेल.